कोल्हापुरात पुन्हा एकदा सहकाराच्या राजकारणाला ताप चढतो। 4,000 कोटींची उलाढाल, हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जीव की प्राण आणि जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणाचा कणा मानला जाणारा गोकुळ दूध संघ आता पुन्हा रणांगणात उतरणार आहे। स्थगिती उठली आणि सहकार क्षेत्रात जणू राजकीय स्फोटच झाला। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुती एकत्र येणार का? काँग्रेसचे आमदार सतेज पाटील पुन्हा एकाकी झुंज देणार का? आणि या सगळ्यात गोकुळचं अध्यक्षपद कोणाच्या पदरात पडणार? नेमकं गोकुळमध्ये घडतं काय आणि या निवडणुकीतून कोल्हापूरच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आहे का? जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच सगळ्यांच्या तोंडी असलेलं एकच नाव गोकुळ दूध संघ म्हटलं की साधी संस्था वाटते, पण प्रत्यक्षात हा आर्थिक आणि राजकीय ताकदीचा केंद्रबिंदू आहे। सुमारे 4,000 कोटींची उलाढाल असलेली ही संस्था केवळ दूध खरेदी विक्री करत नाही, तर ती जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व घडवते, मोडते आणि अनेकदा सत्तेची समीकरणं देखील बदलवते। आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं 11,000हून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवली आहे। त्यात गोकुळचाही समावेश आहे। अ, ब, क, ड या वर्गातील संस्था आता पुन्हा निवडणूक प्रक्रियेत जाणार आहेत। 1 फेब्रुवारी 2026ला हा मतदार याद्यांसाठी कट ऑफ दिनांक, 24 फेब्रुवारी 2026 हा अर्धा दिनांक निश्चित झाला आहे। म्हणजे आता सगळी राजकीय गणितं प्रत्यक्षात मांडली जाणार आहेत। गेल्या निवडणुकीकडे वळून पाहिलं तर तिथेच या सगळ्या राजकारणाचा ट्विस्ट दडलेला आहे। तब्बल 25 वर्ष महाडिक गटाचं वर्चस्व गोकुळवर होतं, पण 5 वर्षापूर्वी परिस्थिती बदलली। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत महाडिक गटाची सत्ता उलथवली। त्यावेळी काही संचालकांच्या निष्ठामध्ये झालेल्या बदलांनी सत्तेचं चक्र फिरवलं। सत्तेसाठी झालेली तडजोडी, अध्यक्षपदाच्या आश्वासनांची उलथापालथ आणि शेवटी मंत्रीपुत्र नावीद शरीफ यांच्याकडे अध्यक्षपद गेलं। या सगळ्या घटनांनी गोकुळमधील राजकारण किती बहुरंगी आहे हे दाखवून दिलं। आज चित्र पुन्हा वेगळं आहे। महायुतीच्या छत्राखाली गोकुळची निवडणूक लढवण्याचे संकेत हे दिले जात आहेत। भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी महायुती एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। राष्ट्रवादी, भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि जनसुराज्याचे आमदार विनय कोरे व राजेंद्र पाटील यांना सोबत घेऊन एकत्र लढाईची प्राथमिक हालचाल सुरू आहे। पण जागा वाटपाचं सूत्र काय असणार? अध्यक्षपदावर कोण दावा करणार? आणि महायुतीतील अंतर्गत स्पर्धा डोकेवर काढणार नाही का? हे अजूनही अनुत्तरित प्रश्न आहेत। दुसऱ्या बाजूला सतेज पाटील आहेत। कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी एकाकी झुंज देत काँग्रेसचा दबदबा दाखवून दिला। महापालिकेत 34 नगरसेवक आणि जिल्हा परिषदेत 15 सदस्य निवडून आणत त्यांनी आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली। आता ते गोकुळमध्येही शड्डू ठोकत आहेत। त्यांनी खुले आवाहन केलं आहे की महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढूया। पण इथं राजकीय निवडणुकीपेक्षा सहकारी निवडणूक वेगळी असते। प्रत्येक मत लाख मोलाचं असतं, संचालकांची संख्या मर्यादित आणि प्रत्येक संचालकाच्या मागे स्थानिक पातळीवरील शेकडो दूध उत्पादकांचं गणित। त्यामुळे इथे प्रचाराला लॉबिंग, गटबाजी आणि निष्ठांतील बदल जास्त महत्त्वाचे ठरतात। मागील निवडणुकीत ज्यांनी निर्णायक भूमिका बजावली त्या नरके ए.वाय. पाटील यांची भूमिका यंदा गुलदस्ताच आहे। काही जणांनी गट बदलले आहेत, काहींनी शिवसेना किंवा राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे प्रत्येक गटात संभ्रम तयार आहे। कोण कुणासोबत शेवटच्या क्षणी उभं राहणार हे ठरवणं सध्या अवघड झालं आहे। गोकुळचं अध्यक्षपद म्हणजे फक्त खुर्ची नाही, तर जिल्ह्यातील आर्थिक आणि राजकीय केंद्रावर नियंत्रण, दुधाचे दर, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्ज धोरण, विस्तार योजना या सगळ्यांवर अध्यक्षांचा प्रभाव असतो। त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनते। जर महायुती खरोखरच एकत्र आली तर सतेज पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान असेल, पण महायुतीतच अंतर्गत स्पर्धा पेटली, जागा वाटपावरून तणाव निर्माण झाला तर त्याचा फायदा सतेज पाटील घेऊ शकतात, कारण त्यांची शैली आक्रमक आणि संघटनात्मक आहे। दुसरीकडे सहकार क्षेत्रातील ही निवडणूक आगामी विधानसभा आणि लोकसभा समीकरणांवरही परिणाम ठरू शकते। गोकुळ जिंकणं म्हणजे कोल्हापुरात राजकीय वर्चस्वाचं प्रमाणपत्र मिळवणं। त्यामुळेच ही निवडणूक फक्त दूध संघापुरती मर्यादित राहत नाही, ती थेट राज्याच्या राजकारणाशी जोडली जाते। गोकुळच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा अँगल म्हणजे कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी झालेली नियुक्ती। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार अवघ्या 24 तासात उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या महाडिकांना आता मोठं बक्षीस मिळालं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। यामधून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे, पक्षनिष्ठेला आणि आदेशाला पालन करणाऱ्याला या पक्षात महत्त्व आहे। कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र असल्याने कोल्हापूरसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात युवा नेतृत्वाला पुढे करत भाजपने पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। गोकुळ दूध संघ, सहकाराचं राजकारण आणि स्थानिक सामाजिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती
केवळ संघटनात्मक नाही तर आगामी निवडणुकांच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिली जात आहे. सहकार क्षेत्रातील 11,000हून अधिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक ही मोठ्या सहकार लढाईचा एक भाग आहे. आता सगळ्यांच्या नजरा मार्चकडे लागल्या आहेत. कोण कुणासोबत जाणार, अध्यक्षपद कुणाच्या गळ्यात माळ पाडणार आणि पुन्हा एकदा सत्तांतराचा इतिहास घडणार का? एकंदरीत गोकुळची ही निवडणूक केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया नाही, ती कोल्हापूरच्या राजकीय भविष्याची चाचणी आहे. महायुती एकत्र राहणार का? सतेज पाटील पुन्हा एकदा एकाकी झुंज देत सत्तेचं समीकरण बदलणार का? की शेवटच्या क्षणी एखादा अनपेक्षित ट्विस्ट सगळं चित्र पालटून टाकणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही आठवड्यात स्पष्ट होतीलच. पण एक गोष्ट नक्की, गोकुळच्या रणांगणात यंदा चुरस टोकाला जाणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुती एकत्र राहिली तर सतेज पाटील यांची एकाकी लढत यशस्वी ठरेल का? की पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी सत्तेची समीकरणं बदलतील आणि महाडिकांचा दबदबा दिसेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.